नमस्कार मित्रांनो 2 दिवसांमध्ये या 10 वस्तूंची किंमत कमीच होणार आहे। राज्यामधील सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आज राज्य सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे राज्यामधील सामान्य ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, रोजच्या आहारामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतील, चैनीच्या गोष्टी असतील तर त्या वस्तूंची किंमत पुढील 2 दिवसांपासून कमीच होणार आहे। बघा, राज्यामधील सर्व ग्राहकांना पुढील 2 दिवसांपासून या 10 वस्तू निम्म्या किमतीमध्ये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा मित्रांनो, सध्याच्या स्थितीला अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल यांसारख्या विविध देशांमध्ये भांडण सुद्धा सुरू होते। त्यामुळे विविध वस्तूंचे भाव गगनाला सुद्धा भिडलेले होते। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 2 ते 3 दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला सुद्धा भिडलेले आहे। तर त्या सोन्याचे भाव गगनाला भिडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल यांसारख्या विविध देशांमध्ये भांडण सुद्धा सुरू होतं। परंतु आज अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून हे भांडण सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे। म्हणजे जे टेरिफ लावण्यात आलेलं होतं तर टेरिफ थांबवण्यात आलेलं आहे। तुम्ही सुद्धा टेरिफ ऐकलं असेल तर ते टेरिफ अमेरिकेच्या माध्यमातून लावण्यात आलेलं होतं, तर ते टेरिफ आणि ते भांडण सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यामधील सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। त्यामुळे विविध वस्तूंचे भाव निम्म्या किमतीमध्ये येणार आहेत। राज्यामधील सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच राज्यामधील जे शेतकरी बांधव असतील, रेशनधारक असतील आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असतील तर यांना काही वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये काही वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असाल तर तुम्हाला सुद्धा काही वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच या 10 वस्तूंचे भाव कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, या 10 वस्तू जीवनावश्यक वस्तू आहेत, त्यामुळे सर्व ग्राहकांना याचा उपयोग होणार आहे। सोबतच काही वस्तू चैनीच्या वस्तू आहेत, म्हणजे काही मनोरंजनाच्या वस्तू असतील, सोबतच याच्यामध्ये सोने असेल, चांदी असेल यांसारख्या चैनीच्या वस्तू सुद्धा आहेत, म्हणजे याचे भाव सुद्धा कमीच होणार आहे। बघा, पुढील 2 दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा पाहणार आहात की या वस्तूंचे भाव निम्म्या किमतीमध्ये होणार आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की पुढील 2 दिवसांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचे भाव निम्म्या किमतीमध्ये मिळणार आहे। म्हणजे सर्व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। भरपूर दिवसांपासून या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले होते आणि हे राजकारण्यांनी सर्वात मोठं पाऊल उचललेलं होतं। बघा मित्रांनो, या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले होते आणि ज्यावेळेस निवडणूक सुरू होती तर त्या निवडणुकीमध्ये राजकारण्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा उचलून धरलेला होता। तो मुद्दा म्हणजे विविध वस्तूंचे भाव कमी करा। त्याच्यामध्ये तेलाचा डबा असेल किंवा विविध वस्तू आहेत ज्याच्यामध्ये किराणा असेल, या वस्तूंचे भाव कमी करा असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। म्हणजे बीजेपी पक्षाकडून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरातील महिलेला 1500 रुपये देण्यात येणार होते। परंतु जे विरोधी पक्ष असतील तर त्यांच्याकडून बीजेपी पक्षावरती टीका होत होती की तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करा आणि ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्यांचे भाव कमी करा। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजना पण सुरूच राहणार आहे आणि वस्तूंचे भाव सुद्धा कमीच केले जाणार आहेत। म्हणजे याच्यामध्ये विरोधी पक्षाचा हात सुद्धा सर्वात मोठा आहे। बघा, या वस्तू सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नव्हत्या, त्यामुळे सामान्य नागरिक, सामान्य माणूस या वस्तू खरेदी सुद्धा करत नव्हते। हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील सर्व ग्राहकांना, सर्व नागरिकांना या वस्तू कमी किमतीमध्ये देण्यात येतील। बघा, भारतामध्ये सुद्धा या वस्तू कमी किमतीमध्येच मिळणार आहे। म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्र राज्य असू दे किंवा भारत देश असू द्या, सर्व नागरिकांना या वस्तू कमी किमतीमध्येच मिळणार आहे। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या 10 वस्तूंचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये कमी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे आहेत। म्हणजे बीजेपी पक्षावरती टीका होत होती की यांनी अन्नधान्य असेल, म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्याचे भाव वाढवलेले आहेत आणि या ठिकाणावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देत आहेत। म्हणजे सध्याच्या स्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील। सोबतच ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव सुद्धा कमीच होणार आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी राजकारण्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, जे पहिली वस्तू आहेत, बघा सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आता
आता 10 वस्तू बघणार आहोत की ज्या 10 वस्तूंचे भाव कमी होणार आहेत। बघा पुढील 2 दिवसांमध्ये या 10 वस्तूंचे भाव अगदी कमी होणार आहेत, म्हणजे निम्म्या किमतीमध्ये काही वस्तूंचे भाव येणार आहे, त्याची कारणे सुद्धा सांगणार आहे। बघा सध्याच्या स्थितीला भांडण मिटलेलं आहे, तर या भांडणामुळे विविध वस्तूंचे भाव गगनाला सुद्धा भिडलेले होते। तुम्ही सुद्धा मागील 5 ते 6 दिवसांमध्ये पाहिलेलं असेल की सोन्याचा भाव बघा सोनं 1 तोळा घ्यायचं म्हणलं तर 93,000 रुपये ते 97,000 रुपयापर्यंत होता, परंतु सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपयांच्या पुढे सोन्याचा भाव गेलेला आहे। परंतु पुढील 2 दिवसांमध्ये या सोन्याचा भाव सुद्धा कमी होणार आहे। त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की या सोन्यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव सुद्धा कमीच होणार आहे। त्यामुळे ज्या 10 वस्तूंचे भाव कमी होणार आहे त्या 10 वस्तू अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे। बघा मित्रांनो या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे तर ती पहिली वस्तू म्हणजे पेट्रोल। बघा पेट्रोलच्या किमती निम्म्याने कमी सुद्धा होणार आहे। बघा पेट्रोलचे दर सध्याच्या स्थितीला 107 रुपये 108 रुपये लिटर आहे, तर हे भाव कमी सुद्धा होणार आहे, जेणेकरून राज्यामधील ज्यांच्याकडे वाहनं असतील त्यांच्यासाठी हा आनंदाचा निर्णय ठरणार आहे। पेट्रोलच्या किमती कमीच होणार आहे, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये काही पेट्रोलच्या खाणे सापडलेले आहेत, दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा पेट्रोलच्या खाणे सापडलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून पुढील 2 दिवसांपासून पेट्रोलच्या किमती डिझेलच्या किमती म्हणजे जे ऑइल आहे त्यांच्या किमती कमीच होणार आहे। सोबतच मित्रांनो जी दुसरी वस्तू आहे तर त्या वस्तूचे भाव कमी होणार आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे गॅस। बघा गॅसच्या किमती 50% कमी सुद्धा होणार आहे। बघा राज्यामधील सर्व गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सोबतच ज्या महिलांचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये 2 दिवसांपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून बघा राज्य सरकारची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे, तर योजनेच्या माध्यमातून 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी नसतील ज्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज केलेला नसेल आणि त्यांच्या घरामध्ये गॅस असेल तर त्यांना गॅस कमी किमतीमध्ये मिळणार आहे, त्या संबंधित निर्णय सुद्धा झालेला आहे। सोबतच मित्रांनो जी तिसरी वस्तू आहे तर ती तिसरी वस्तू म्हणजे डाळ। बघा आपण जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये डाळीचा समावेश करत असतो, याच्यामध्ये तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, हरभराची डाळ असेल, म्हणजेच विविध प्रकारच्या डाळींचा समावेश करून आपण आहार सुद्धा करत असतो। त्या दृष्टिकोनातून पुढील 2 दिवसांमध्ये डाळींच्या किमती कमी होणार आहेत, याच्यामध्ये काही डाळींच्या किमती निम्म्या सुद्धा होणार आहे, म्हणजेच सध्याच्या स्थितीला मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये डाळ आलेली आहे। सोबतच जे भांडण सुरू होतं त्या भांडण सुद्धा आता संपलेलं आहे, टेरिफ सुद्धा काढण्यात आलेला आहे। एकंदरीत या 4 ते 5 कारणांमुळे डाळींच्या किमती सुद्धा होणार आहे। सोबतच मित्रांनो जी चौथी वस्तू आहे तर ती चौथी वस्तू म्हणजे तेल। बघा आपण रोजच्या आहारामध्ये तेलाचा समावेश करून जेवण सुद्धा करत असतो, त्या दृष्टिकोनातून या तेलांच्या किमती कमी सुद्धा होणार आहे। ज्यांना तेलाचा डबा घ्यायचा असेल तर त्यांनी 2 दिवसानंतर तेलाचा डबा सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तो डबा स्वस्त प्रमाणामध्ये मिळून जाईल। राज्यामधील सर्व ग्राहकांना ज्यांना किराणा खरेदी करायचा असेल, सोबतच ज्यांना या चैनीच्या वस्तू असतील, विविध वस्तू असेल तर त्या खरेदी करायच्या असतील तर त्यांनी पुढील 2 दिवसानंतरच खरेदी सुद्धा करायची आहे। सोबतच मित्रांनो जी 5वी वस्तू आहे तर ती 5वी वस्तू म्हणजे सोने। बघा सोन्याची घसरण सुरू झालेली आहे, पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याची किंमत घसरणार आहे। बघा मित्रांनो सध्याच्या स्थितीला जर तुम्ही आता सोनाराच्या दुकानामध्ये 1 तोळा करायला गेलात तर तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील, परंतु जर तुम्ही अजून 2 दिवसांनी जर 1 तोळा सोना करायला गेला तर तुम्हाला 1 लाखांच्या आतमध्ये तो तोळा सुद्धा होणार आहे। त्यामुळे ज्यांना सोने करायचे असेल, ज्यांना चांदी करायचे असतील तर त्यांनी अजून 2 दिवस वाट पाहायची आहे, 2 दिवसानंतरच सोने सुद्धा खरेदी करायचे आहे। अन्यथा जर तुम्ही आज सोने खरेदी केलं तर तुम्हाला 100% पश्चाताप सुद्धा होणार आहे, कारण हा अंदाज आलेला आहे, सोबतच काही निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। या 10 वस्तू तुम्हाला अगदी झटपट पद्धतीने सांगत आहे। 5 वस्तू सांगितल्या, उर्वरित 5 वस्तू सुद्धा लगेच सांगतो। तर बघा मित्रांनो जी 6वी वस्तू आहे तर ती 6वी वस्तू म्हणजे दूध, दही, तूप यांसारख्या जे पदार्थ आहेत, जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती सुद्धा कमीच होणार आहे। बघा दुधाची किंमत कमी होणार आहे, दही असेल, सोबतच तूप असेल, लोणी असेल यांसारखे जे द्रव्य पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांच्या किमती कमीच होणार आहे। सोबतच मित्रांनो जी 7वी वस्तू आहे तर ती 7वी वस्तू म्हणजे पैठणी साडी आणि विविध प्रकारच्या साड्या, तर या साड्यांचे भाव कमी सुद्धा होणार आहे।
आहे, जेणेकरून राज्यामधील सर्व महिलांना या साड्यांचा लाभ घेता येईल। कारण पैठणी साडी सहजासहजी कोणीही खरेदी करत नाही, त्या दृष्टिकोनातून या पैठणी साड्यांचे भाव कमी सुद्धा करण्यात येणार आहेत। काही पैठणी साड्यांचे भाव 50% कमी होतील, काही पैठणी साड्यांचे भाव 25% कमी होतील, काही पैठणी साड्यांचे भाव थेट 40% सुद्धा कमी होणार आहे। त्यामुळे ज्यांना पैठणी साडी खरेदी करायची असेल, ज्यांना लग्नाचा बस्ता बांधायचा असेल, कारण सध्याच्या स्थितीला उन्हाळा सुरू आहे, तर या उन्हाळ्यामध्ये लग्न असेल किंवा विविध कार्यक्रम असतात, त्या संबंधित आपण उन्हाळ्यामध्ये बस्ता खरेदी करत असतो। हा जर बस्ता तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही 2 दिवसानंतर जर हा बस्ता खरेदी केला तर तुम्हाला स्वस्त साड्या सुद्धा मिळणार आहेत। सोबतच मित्रांनो, जी आटी वस्तू आहे तर ती आटी वस्तू म्हणजे साखर, गहू, ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्यांच्या किमती कमी होणार आहेत। बघा, आपल्याला रोजच्या आहारामध्ये साखर लागत असते, गहू लागत असतात, ज्वारी लागत असते, बाजरी लागत असते, म्हणजे यांसारखे जे धान्य आहेत, जर तुम्हाला हे धान्य खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजून 2 दिवस वाट पाहायची आहे आणि 2 दिवसानंतर खरेदी सुद्धा करायचं आहे। कारण 2 दिवसामध्ये या कडधान्य असतील किंवा धान्य असतील तर यांची किमती कमीच होणार आहे। एकंदरीत मित्रांनो, या 10 वस्तू जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याच्यामध्ये काही चैनीच्या वस्तू आहेत, याच्यामध्ये 2 व्हीलर गाडी असेल, 4 व्हीलर गाडी असेल, त्यांच्या किमती सुद्धा कमी होणार आहेत, कारण टेरिफ सुद्धा काढण्यात आलेला आहे। हा टेरिफ लावल्यामुळे विविध वस्तूंचे भाव गगनाला सुद्धा भिडलेले होते। तुम्हाला सुद्धा अनुभव आलेला आहे की सोन्याचा भाव बघा 91,000 रुपयावरून डायरेक्ट 1,05,000 रुपयावरती गेलेला होता, म्हणजे 13,000 ते 14,000 रुपयांनी तोळ्याचं सोनं मागील 5 ते 6 दिवसांमध्ये वाढलेलं होतं। परंतु त्या सोन्याची घसरण होणार आहे, चांदीची घसरण होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही। बघा मित्रांनो, जी नवी वस्तू आहे तर ती नवी वस्तू म्हणजे आंबा असेल, कलिंगड असेल, यांसारख्या उन्हाळ्यामध्ये आपण जे फळे खातो तर त्या फळांच्या किमती सुद्धा कमी होणार आहेत। कारण सध्याच्या स्थितीला जर तुम्ही केसर आंबा घ्यायला गेलात किंवा विविध प्रकारचे जे आंबे असतात ते आंबे जर तुम्ही घ्यायला गेलात तर त्याची एक पेटी 700, 800, 900, 1000, 2000, 3000 बघा 4,4,000, 5,000 रुपयापर्यंत आंब्याच्या पेटी भेटत असतात। परंतु जर तुम्ही पुढील 2 दिवसानंतर हेच आंबे खरेदी करायला गेलात तर तुम्हाला त्या आंब्यांच्या किमतीमध्ये घसरण दिसणार आहे। कारण याचं मुख्य कारण एकच आहे की हे भांडण मिटलेलं आहे, टेरिफ सुद्धा मिटलेलं आहे। कारण हे भांडण सुरू होतं, त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीची आयात होत नव्हती आणि निर्यात सुद्धा होत नव्हती, त्याच्यामुळे भरपूर माल तिकडे सुद्धा रखडलेला आहे। तो एकदाच माल 2 दिवसांमध्ये येणार आहे आणि तो माल लगेचच्या लगे ग्राहकांपर्यंत सुद्धा पोहोचवला जाणार आहे, म्हणजेच या वस्तू कमी किमतीमध्ये सुद्धा मिळणार आहे। ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा 2 दिवसानंतरच या वस्तू सुद्धा खरेदी करायच्या आहेत। आणि मित्रांनो, जे सर्वात महत्त्वाची 10वी वस्तू आहे तर ती 10वी वस्तू म्हणजे चिकन असेल, मटन असेल, मासे असेल, अंडी असतील, यांसारखे जे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत तर त्या नॉनव्हेजच्या पदार्थांच्या किमती कमीच होणार आहेत। बघा मित्रांनो, जर तुम्ही नॉनव्हेज खरेदी करणार असाल तर तुम्ही 2 दिवसानंतर सुद्धा खरेदी करू शकता, कारण 2 दिवसानंतर याच्या किमती कमी होणार आहेत। त्याच्यामध्ये अंडे असेल, बघा नॉनव्हेज मध्ये चिकन खायचे असेल तर तुम्ही आज आणून खाऊ शकता, नॉनव्हेज मधील चिकनच्या किमती जास्त कमी होणार नाहीत। बघा मटनच्या किमती कमी होणार आहेत, सोबतच अंड्याची किमती सुद्धा कमी होणार आहे। 2 दिवसानंतर तुम्ही मटन सुद्धा खरेदी करू शकता, सोबतच अंडे सुद्धा खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल, सोबतच तुम्हाला सुद्धा याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल। बघा मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की राज्यामध्ये नवनवीन निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवत जावा, कारण आपण छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट तुमच्यापर्यंत अगदी गावरान भाषेमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये पोहोचवत असतो। म्हणजेच राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये भरपूर नागरिक आहेत, भरपूर नागरिकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं आहे, त्यांच्यापर्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण पोहोचवत असतो। सोबतच मित्रांनो, ज्यांचं 9 बँकेमध्ये खातं असेल तर त्या बँकेमधील सर्व खातेधारकांनी सावधान सुद्धा व्हायचं आहे। तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे। तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून कमेंट करत होता की ज्या 9 बँका 2 दिवसांमध्ये बंद होणार आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, तर आपण तो व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल, तुमचे पैसे सुद्धा बुडणार नाही। कारण भरपूर खातेधारकांचे, भरपूर नागरिकांचे पैसे त्या 9 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असू शकतात आणि आपल्या चॅनलवरील जे सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते, त्यांचे पैसे बुडणार नाही। तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पहा आणि जर तुमची बँक त्यामध्ये असेल तर पैसे काढा आणि गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये पैसे ठेवून द्या। परंतु मित्रांनो, जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल, चांदी खरेदी करायचा विचार करत असाल, 2 व्हीलर गाडी खरेदी करायचा विचार करत असाल, 4 व्हीलर गाडी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही 2 दिवसानंतर या सर्व गोष्टी करायच्या आहेत। जर तुम्ही आज या गोष्टी खरेदी केल्या, उद्या गोष्टी खरेदी केल्या तर तुमचे पैसे वाचून जातील, तुमच्या पैशांची बचत होऊन जाईल। बघा मित्रांनो, 10 वस्तूंचे भाव पुढील 2 दिवसांमध्ये कमी होणार आहेत, त्या 10 वस्तू सुद्धा सांगितलेले आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।